पारेगावचे प्रतिष्ठित गलाई बांधव श्री सर्जेराव शेठ महादेव साळुंखे व श्री माणिक शेठ महादेव साळुंखे यांच्या मातोश्री कैलासवासी सौ नवसाबाई महादेव साळुंखे यांचे दुःखद निधन झाले। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल समस्त साळुंखे परिवार व ग्रामस्थ पारे। रक्षा विसर्जन रविवार दिनांक 18/8/2024 रोजी सकाळी 9 वाजता पारे येथे। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोलकाता येथील महिला डॉक्टरांवरील अमानुष अत्याचार झाला आणि संबंध देशभर संतापाची लाट उसळली। आरोपीने महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून प्रचंड अत्याचार करून तिचा खून केल्याने संबंध देशभर निदर्शने होत असताना विटा शहरातही त्याचे तीव्र पडसाद उमटले। डॉक्टरांना रुग्णांचा देव म्हटले जाते। जीवाची बाजी लावत अनेक रुग्णांना असाध्य आजारातून वाचवल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत। रुग्णांसाठी रात्रीचा दिवस करणारे डॉक्टर स्वतःसाठीही वेळ देऊ शकत नाहीत। कोरोनासारख्या भयंकर आपत्तीत आपण त्यांचे काम पाहिलेच आहे। वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक गोष्टींमध्येही डॉक्टर नेहमी पुढे असतात, पण अशा या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर रात्री सेवेत असताना अत्याचार करून तिचा खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे आणि त्याचाच निषेध करीत त्यांनी मूक मोर्चा काढला खरा, पण आपल्या महिला सहकारी डॉक्टरवर झालेल्या अन्यायाची प्रचंड चीड त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती। डॉक्टरवर अत्याचार झाल्याने फक्त डॉक्टरांनीच निषेध करणे पूर्णपणे चुकीचे आहे। अशा वेळी समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्याबरोबर राहणे गरजेचे आहे, तरच त्यांना धीर मिळेल व आपली सेवा ते अविरतपणे ठेवू शकतील। सरकारनेही त्या नराधमास कठोर शिक्षा म्हणजे मृत्यूदंड दिला तरच पुढे असे प्रकार होणार नाहीत। या निषेध मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन, विटा मेडिकल असोसिएशन, निमा संघटना विटा, लॅबोरेटरी असोसिएशन विटा, केमिस्ट असोसिएशन आदी संघटना उतरल्या होत्या। पुरुषांच्या बरोबरीने महिला डॉक्टरही ताकदीने रस्त्यावर उतरल्याने या घटनेचे गांभीर्य किती मोठे आहे हे दिसून येते। महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी झाडून सारे डॉक्टर रस्त्यावर आल्याने समाजात या घटनेचा निषेध झाला एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। विटा VMA, केमिस्ट असोसिएशन, पॅथॉलॉजी लॅब यांच्या मार्फत आज आम्ही हा कॅन्डल मार्च काढत आहोत। कोलकाता येथे जी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवरती जो अत्याचार झाला आणि तिचा जो अमानुष खून झाला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत। अतिशय दुःखदायक आणि निषेध करण्यासारखीच ही गोष्ट आहे। आम्ही डॉक्टर, आम्ही नॉन मेडिकल पॅरामेडिकल लोक ज्या पद्धतीनं कार्य करत असतो त्याला सगळ्यांनी समाजानं पाठिंबा द्यावा ही एक माफक अपेक्षा आमची आहे, पण त्यातही आम्ही अपयशी ठरत आहोत। आम्हाला त्या गोष्टीची मागणी करूनही त्याच्याबद्दल काही फारशी पाठपुरावा होत नाही किंवा अशा घटना वारंवार घडत राहतात। हे अतिशय खेदजनक आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। त्यासाठी आज आम्ही इथं सगळे एकत्र आलेलो आहोत। निषेधार्थ या गोष्टीच्या निषेधार्थ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीने ऑल ओव्हर इंडिया म्हणजे राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे। तो बंद उद्या सकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून रविवारी सकाळी 6 पर्यंत चालू राहील। या काळात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातील, तसेच मेडिकल शॉपसुद्धा अत्यावश्यक सेवेसाठी उघडी राहतील। तर आम्ही प्रशासनास असं निर्देशित आणू इच्छितो की हा जो अमानुष आणि पाशवी अत्याचार रेसिडेंट डॉक्टरवर झालेला आहे तिथंच झालेला आहे, तसं बाकी ठिकाणी सुद्धा होत असते, पण प्रशासन यामध्ये जास्त लक्ष न घालता दडपादडपीचा प्रकार होऊ पाहत आहे। तर असा प्रकार न होता यात जस्टिस मिळाला पाहिजे आणि इथून पुढे सुद्धा डॉक्टर्स जे लोकांची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि ह्या विषयाला वाचा फोडून सगळ्यांना हे कळालं पाहिजे, ज्ञात झालं पाहिजे, यासाठी हा आमचा अट्टहास आहे। घटनेच्या निषेधार्थ हा आम्ही मोर्चा काढला हे आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलेलंच आहे। आता हा डॉक्टरांनी मोर्चा काढला, ती मुलगी एक डॉक्टर होती, ती कोणाची तर मुलगी होती, ती बहीण होती, तिचे आई वडील डॉक्टर नव्हते किंवा तिच्यावर अत्याचार करणारे हे सुद्धा डॉक्टर नव्हते। हे सगळे समाजातले सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी होती। त्यामुळं फक्त हा डॉक्टरांचा विषय नाही तर हा पूर्ण समाजाचा विषय आहे। प्रशासन काय करतं काय करत नाही ह्याच्यावर विशेष दबाव हा समाजाचा आला पाहिजे। डॉक्टरांनीच फक्त ह्याबद्दल निषेध व्यक्त करून चालणार नाही, तर संपूर्ण आपल्या समाजाला माझी विनंती आहे
की त्यांना जसं जसं शक्य आहे त्या प्रमाणात त्यांनी या गोष्टीचा निषेध करावा. डॉक्टर हे आपल्या कुटुंबाचं समाजाचं आरोग्य सांभाळणाऱ्या व्यक्ती आहेत आणि त्या कुठेही समाजद्रोही नाहीत. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण 2 मिनिटं वेळ द्यावा अशी मी सर्व समाजाला विनंती करतो. मी डॉक्टर रामचंद्र नलवडे, विटा मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष. आज या ठिकाणी कलकत्ता येथे जो पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरवर मनुष्य अत्याचार झालेला आहे, बलात्कार होऊन त्याचा खून झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही विटा मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन विटा ब्रँच, तसेच पॅरामेडिकल पॅथॉलॉजी लॅबोरेटरी विटा आणि निमा संघटना आणि केमिस्ट असोसिएशन विटा यांच्यामार्फत आज आम्ही मूक मोर्चा आणि कॅन्डल मोर्चा आज काढलेला आहे. तर ही जी काय घटना घडलेली आहे ही सर्वसामान्य माणसांना माहिती नाही, त्यामुळे थोडीशी माहिती द्यावीशी वाटते. ती मुलगी जी आहे, डॉक्टर मुलगी, ती सेकंड इयरला पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत होती. तिच्यावर तिथं एका खोलीमध्ये नेऊन खूप मारहाण करून अमानुषपणे तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे. तर त्या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे.